नमस्कार सगळ्यांना। आवाज येईल का? सशस्त्र दूरक्षेत्र बीजेपार येथे आदिवासी भागातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या होतपूर्व विद्यार्थ्यांसाठी निशुल्क पोलीस भरतीचे भरतीपूर्व प्रशिक्षण मागील 10 ते 15 वर्षापासून चालवले जाते। या प्रशिक्षणामध्ये यावर्षी जवळपास 23 विद्यार्थ्यांची निवड विविध जिल्हा पोलीस दलांमध्ये झालेली आहे। त्यामधील आपले शुभम बावनथडे नागपूर ग्रामीण मध्ये पोलीस भरती झालेले आहेत। राणे IRB गोंदियामध्ये भरती झालेले आहेत। मुकेश मेश्राम IRB गोंदिया येथे भरती झालेले आहेत। राहुल उईके IRB गोंदिया येथेच भरती झालेले आहेत आणि बडोले यांची देखील IRB गोंदिया येथे निवड झालेली आहे। या सगळ्यांचं तुम्हा सगळ्यांचं AOP बीजेपारच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन। संघर्ष होता, कधीपासून अभ्यास करताय तुम्ही? 21 पासून। राणे 2014 पासूनचा संघर्ष राणेचा आज एकदम जल्लोषामध्ये संपलेला आहे। त्याचं कष्टाचं सार्थक झालेलं आहे। घरापासून दूर राहून इथे या बीजेपार मध्ये त्याने प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचं परत एकदा मी अभिनंदन करतो। धन्यवाद। मुकेश मेश्राम कधीपासून अभ्यास करतो? 2019 पासून। राहुल 2016 पासून, म्हणजे खूप मोठा काळ। 2016 ते 2024 जवळपास 8 वर्षाचा संघर्ष या विद्यार्थ्यांचा संपलेला आहे। त्यांचं जे कष्ट आहे, मेहनत आहे, ते अतिशय जवळून आम्हाला बघता आली। त्यांनी ठेवलेली चिकाटी जे होती तर ती एकदम वाखाणण्याजोगी होती। त्यांच्या कष्टाला आज चीज झालेला आहे, त्याचं परत एकदा मी अभिनंदन करतो। 2020 पासून अभ्यास करतोय। अतिशय दुसऱ्या किंवा तिसऱ्या अटेम्प्टमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे, त्याचं देखील परत एकदा अभिनंदन। तर शुभम, मला सांग, AOP बीजेपारचा तुझ्या प्रशिक्षणामध्ये किती फायदा झाला तुला? जे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रशिक्षण चालवलं जातं त्याचा तुला किती फायदा झाला? म्हणजे मागच्या वर्षी गायडन्स नव्हतं सर, तेवढं फॉर्म कुठं भरायचा आणि नेमका कसा करायचा, ग्राउंडबद्दल तेवढं माहिती नव्हतं, ग्राउंड निघतही नव्हतं। मागच्या वर्षी मीरा भाईंदरला फॉर्म भरलं होतं, 34च ग्राउंड पडले होते। ह्या वर्षी 7 मार्कांनी ग्राउंड वाढला आणि सरांनी सांगितलं होतं का तेवढ्या दूर, तुम्ही सांगितलं होतं की तेवढ्या दूर फॉर्म नाही भरायचा, आपला विदर्भातच भरायचा। त्याच उद्देशाने आम्ही ग्रामीणला फॉर्म भरला आणि 41चा ग्राउंड पडला सर। घोडा 10चाच जात होता, आता 15चा गेला आणि 100 मीटरलाही खूप इम्प्रूव्ह झाला सर। आणि रेग्युलर टेस्ट आपले जे होतं ते सर संडेला, त्याच्याने खूप जास्त फायदा झाला की म्हणजे टाईम मॅनेज आणि पेपरला मार्किंग सगळं वाढलं सर प्रशिक्षणामध्ये। लेखी परीक्षा आणि शारीरिक परीक्षा तुम्ही किती टोटल? लेखी परीक्षेला 92 आणि शारीरिकला 41 असे 133। परत एकदा अभिनंदन तुझं। मागील जवळपास 8 ते 9 वर्षापासून तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय। तर AOP बीजेपारमध्ये जे प्रशिक्षण चालवलं जातं त्याचा तुमच्या यशामध्ये कितपत वाटा आहे? सर म्हणजे मी अगोदर गावाकडे करत होतो, मग 2018 इथं आलो सर AOP बीजेपारला आणि मग 19 मध्ये 2018 आलो। 18ची भरती दिला सर। तिथं नागपूर ग्रामीण सिटीला माझा फॉर्म होता, तिथं 9 मार्कांना हुकला होता माझ्या। मग मला इथं आल्यावर माहीत चालला की इथं काय आहे। याच्या अगोदर पण सुरू होतं प्रशिक्षण, मग बाकी सोबती पण होते अगोदरचे लागलेले, त्यांच्याकडून प्रेरणा होती आणि मग इथलं नाव पूर्ण गाजलेलं होतं सर। मग इथं आलो, मग त्याच्यानंतर मग 19ला भरती दिला, तिथं मग 2 मार्कांना हुकलो सर। मग त्याच्यानंतर मग इथं मी सातत्याने इथंच राहिलो, मग 2-3 वेळा 1 मार्कनं वेटिंगच राहिला। गेल्या वर्षी पण गोंदिया जिल्ह्यामध्ये 1 मार्कनं वेटिंग राहिला आणि मग तेच कन्सिस्टन्सीनं राहिलो इथं। म्हणजे सर इथं म्हणजे बीजेपारला राहिलो एवढे दिवस म्हणून इथं टिकलो, नाहीतर मग गावाकडे असतो तर एवढं शक्यच नव्हतं झालं। बीजेपारमधल्या AOPच्या कोणकोणत्या गोष्टींचा तुमच्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला फायदा झाला? भरपूर, म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या म्हणावं लागेल सर। म्हणजे आपला आल्यावर मला असं वाटतं की माझा पुनर्जन्म झाला इथं आल्यावर, हे म्हणजे भरपूर झाला सर फायदा। मुकेश, मला सांग, तू मला वाटतं 2019 पासून अभ्यास करतो, तर इथल्या कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत AOP बीजेपारमध्ये चालवल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामधल्या तुला जास्त करून त्याच्या परीक्षेमध्ये फायदा झाला किंवा ग्राउंडमध्ये फायदा झाला? तर सर्व होतं, म्हणजे सुरुवात पण इथूनच केलं सर 2019 पासून। ग्राउंडचे पण आणि पेपरचे पण 100% फायदा केला। राहुल, तर माझी सुरुवात 2016 पासून झाली होती सर, आणि माझी
पहिली भरती होती सोडायला आणि मला ते डॉक्युमेंट वगैरे मला माहीत नव्हतं सर. त्यामुळे मी जसं ग्राउंडमध्ये एंट्री केलो आणि जेव्हा डॉक्युमेंट ते मागितलं तेव्हा माझ्याकडे नॉन क्रिमिनल नव्हता सर त्यावेळेस. त्याच्यासाठी मी म्हणजे माझी हाईट वगैरे काही नव्हता, मी बाहेर आलो आणि त्याच्यानंतर 2017ला प्रॅक्टिस वगैरे चांगली झाली होती सर. पण माझी तब्येत आणि प्रत्येक वेळेस माझ्यासोबत असं झालं सर का भरती आली किंवा भरती जवळ आली तर माझी तब्येत खराब, टायफॉईड असं म्हणजे भरपूर प्रॉब्लेम आले सर. आणि मग 2021ची भरती 19ची भरती झाली सर. त्याच्यात माझा पिंपरी चिंचवडचा फॉर्म होता आणि सर मी तिथं 5 मार्कांनी होतो सर. त्याच्यानंतर मग मागल्या भरतीत पण तसाच होता सर. म्हणजे वेळेवरच माझी तब्येत खराब झाली आणि मग मला वेळेवरच फॉर्म चेंज करावा लागला. कारण जिथं जास्त जागा होते सर तिथं मी फॉर्म टाकलो होतो रायगडला. पण तिथं सर असं झालं का माझा मॅथ होता सर, पण तिथं मॅथ नाही चुकला सर, GS चुकला. याच्यावर मला जास्त विश्वास आहे, तो चुकला आणि जिल्हा विषय तिथं मिळाला नव्हता सर. त्यामुळे तिथं मी 8-9 मार्कानं हुकलो होतो सर. आणि आता ह्या वेळेस झाला आहे सर गट 15ला 95चा फिजिकल होता आणि 92ची लेखी होती सर. वडील काय करतात तुझे? सर शेती करतात वडील. मुकेश तुझे? शेतीच करतात सगळ्यांची शेती. हो सर. तर मला वाटतं तुमची बहीण पण मागच्याच वर्षी गोंदिया पोलीस दलामध्ये भरती झालेली आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तू देखील आता भरती झालेला आहे. तर इथे जे प्रशिक्षण चालवलं जातं त्यामध्ये तुला काय काय शिकायला मिळालं आणि त्याचा कसा फायदा तुला तुझ्या ह्याच्यामध्ये झाला, परीक्षेमध्ये झाला? ह्याचा म्हणजे सर आपले सगळे लागलेले होते ना भरती, त्यांना पाहूनच मी चाललो त्याच्या समोर का होईल, आपला काय होईल म्हणून त्याच्यासमोर चालत 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 इथपर्यंत आलो. आणि ग्राउंडला मला 95 पडले होते आणि लेखीला मला 87. आणि मला सांग, आता 2014 पासून तू तयारी करतोय पोलीस भरतीची, तर आतापर्यंत तुझ्यामध्ये काय चुका होत होत्या ज्या तू आता यावेळेस सुधारणा? गावाकडे म्हणजे तेवढं पोलीस भरती म्हणजे गावाकडे नव्हतं सर. इथं आलो तेव्हा म्हणजे मग पोलीस भरतीची तयारी केली सर. इथं आल्यावर गावाकडे फक्त ते चार्मी वगैरे देत होतो सर. अच्छा, ठीक आहे. परत एकदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रथम तर सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही नवीन जीवनामध्ये नवीन पाऊल टाकत आहात आयुष्यामध्ये. कारण की सगळ्यांचा प्रवास हा खडतळच असतो. काही कोणाचे चांगले लक असतात, कोणाचे बॅड लक असतात. तर असंच हे जे पण आहेत हिरे आहेत, म्हणजे कोयल्यामधून निघणारे हिरे आहेत. कारण की यांचा संघर्ष 6 ते 7 वर्षाचा 8 वर्षाचा असा संघर्ष आहे. आणि पिंटूच्या 2-3 वर्षाचा संघर्ष आहे. आणि हे बाकीचे लोक आहेत त्यांनी खूप स्ट्रगल केला. जेव्हा पण मी पाहायचो ग्राउंडला किंवा परीक्षेला पाहायचो, यांचं पेपर चांगलं 85, 88, 99, 98 एका पेपरला यांच्या भावांनी 98, 99 मार्क घेतलं होतं. एवढा अभ्यास राहून सुद्धा फक्त ग्राउंडचं मार्किंग याची कमी व्हायची आणि प्रत्येक वेळी ग्राउंडलाच क्वालिफाय, पेपरला क्वालिफाय समोर जायचं नाही. तर अशी माणसामध्ये एक जिद्द असते की आपल्या माध्यमाच्या आपल्या हातून कोणी 2-4 विद्यार्थी घडवत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या परिवारामध्ये एक व्यक्ती, कुटुंबाच्या एक व्यक्ती पण नोकरीमध्ये लागतो, तर एक पूर्ण फॅमिली, एक कुटुंब सुखी होतो. तर आपल्या हातून आता गेल्या वर्षी 48 ते 50 विद्यार्थी लागलेले आहेत. आणि या वर्षी पण 22-23 म्हणजे येणाऱ्या ह्या 2 वर्षामध्ये 72 ते 75 मुलांचा आकडा क्रॉस झालेला आहे. तर एक यशस्वी फ्रीमध्ये आपल्या आदिवासी भागाकडून ह्या BGPAR गोंदिया पोलीस दलातर्फे जो पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण राबवला जातो, ते एक उत्कृष्ट दर्जाचा. कारण की आपण म्हणतो एक अकॅडमीमध्ये ऍडमिशन करतो, एक म्हणजे एक विद्यार्थ्याला काय असतो, एक मार्गदर्शन करणारा व्यक्ती चांगला राहिला तो कुठं ना कुठं नक्की समोर वाढतो. तसंच आपल्या EOP BGPAR मध्ये सरांचे म्हणा, आपले PSI सरांपासून तर आपल्या पोलीस अंमलदारांच्या एवढा महत्वाचं योगदान राहिलेलं आहे की आतापर्यंत जे सांगितलं मी 72 ते 75 पोलीस होणं म्हणजे साधी गोष्ट नाही. एका अकॅडमीच्या 10-15 वर्षाचा रेकॉर्ड काढले तरी एवढे पोलीस बनणार नाही. तर एवढं फक्त फ्रीमध्ये, सगळं फ्रीमध्ये, फक्त त्यांना स्वतःचं खाणं आणि राहणं हे व्यवस्था स्वतःची, बाकीचे अभ्यास ग्राउंड पासून तर लेखी परीक्षा सगळा अभ्यास आपल्या EOP BGPAR पासून म्हणजे चालवला जातो. तर एवढं चांगला ॲटमॉस्फिअर आणि सगळ्या गोष्टी आणि याच्यामधून हे सगळं शेतकऱ्याची मुलं, तर आपल्याला एक आनंदाची एक चांगला खंत होतो की आपल्या माध्यमातून 75 मुलांचे आई वडिलांपासून तर त्यांच्या पूर्ण फॅमिलीचे संरक्षण झालेले आहे. मला पण कुठेतरी एक गर्वाची गोष्ट वाटते की आपल्या हातून अजून येणाऱ्या 1-1.5 वर्ष आम्ही साहेब वगैरे आम्ही राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये आता डिसेंबरला अजून पण भरती आहे. त्या भरतीमध्ये पण आमचे 20-25 ते लागू शकतात. कारण की त्यांचा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे. फक्त थोडंसं त्यांना काय म्हणतात ना, ते शेवटीचं ते तलवार असते तेवढं थोडं धार लावायची गरज आहे. तर फक्त ते येणाऱ्या भरतीमध्ये तिथं पण 25 ते 50 पोलीस होऊ शकतात. आमच्या एवढं चांगलं म्हणजे मुलांचा सहयोग, कारण की सगळं आदिवासी भागातून आता एका विद्यार्थ्याला नाही बी म्हणलं तरी महिन्याचा 1500 ते 2000 रुपये खर्च येतो. आणि एक अकॅडमीमध्ये म्हटलं तर 15 ते 20,000 रुपये स्टार्टिंगला देणं आहे. त्याच्यानंतर तुमचे रूम किराया, त्याच्यानंतर लागल्यानंतर कोणत्या अकॅडमीमध्ये 1 लाख 1.5 लाख रुपये आहे.
आपल्या इथे सगळं फ्री, फक्त तुम्हाला मेहनत करणं आहे आणि तेच मेहनतीच्या बरोबर हे आता फक्त तुमच्या समोर फक्त 4 ते 5 विद्यार्थी जिथे जे हजर होते आज आणि जो रिझल्ट लागला आपला IRBचा ते 4 ते 5 विद्यार्थी आहेत, पण असे आपले 22 ते 25 मुलं आणि मुंबईचा रिझल्ट अजून बाकी आहे. मुंबईमध्ये पण समथिंग 5 ते 10 मुलांचं सिलेक्शन होऊ शकते. तर आमच्यासाठी गर्वाची बाब आहे की आमच्या हातून, सरांच्या माध्यमातून आणि सर्वांच्या हातून एवढे चांगले स्टुडंट घडत आहेत. भविष्यामध्ये यांनी पण काहीतरी समाजसेवा करावी, आमचा हाच हेतू आहे. आणि पुढील आयुष्यासाठी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असेच हसत खेळत राहा आणि समोर कुणाच्या तरी आयुष्यामध्ये चांगलं काम करत राहा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर.